विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या जनरल सायन्सच्या पुस्तकातील 4th चॅप्टर न्यूट्रिशन इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स हे सुरू करणार आहोत. यू ऑल नो that what are living organisms. In living organisms there are various processes. One of them is nutrition. Nutrition म्हणजे नेमकं काय? The process of taking in and using food which takes place in living organism is called nutrition. पोषक द्रव्ये शरीरात घेऊन त्यांचा वापर करण्याच्या सजीवांच्या प्रक्रियेला पोषण असे म्हणतात. आता पोषणाची गरज काय आहे? What is the need for nutrition? तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, आपण जे काम करतो ते काम करण्यासाठी आपल्याला एनर्जीची आवश्यकता असते. ही एनर्जी आपल्याला न्यूट्रिशन मधून मिळते. म्हणजे बघा काय म्हणायचे? टू सप्लाय द एनर्जी रिक्वायर्ड फॉर डुईंग वर्क. त्यानंतर ग्रोथ अँड डेव्हलपमेंट, वाढ आणि विकास यासाठी सुद्धा न्यूट्रिशन गरजेचं आहे. त्यानंतर टू रिप्लेस द डॅमेज्ड सेल्स अँड रिपेअर टिश्यूज. ज्या काही आपल्या शरीरातील पेशींची झीज झालेली आहे किंवा काही ऊतींची म्हणजे टिश्यूची दुरुस्ती करायची आहे, त्यासाठी सुद्धा न्यूट्रिशन नेसेसरी आहे. त्यानंतर शरीराला रोगापासून वाचविण्यासाठी टू फाईट डिसीजेस न्यूट्रिशन इज कंपल्सरी. आता हे जे न्यूट्रिशन आहे त्यामध्ये काही टर्म्स महत्त्वाचे आहेत. फॉर एक्झाम्पल ऑटोट्रॉफिक न्यूट्रिशन, हेटेरोट्रॉफिक न्यूट्रिशन. ऑटोट्रॉफिक न्यूट्रिशन म्हणजे काय? सम ऑर्गॅनिझम्स कॅन प्रोड्यूस देअर ओन फूड अँड दस नरिश देमसेल्व्स. काही ऑर्गॅनिझम्स स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. दिस इज कॉल्ड ऑटोट्रॉफिक न्यूट्रिशन. Then what is heterotrophic nutrition? Some organisms depend on other organisms, plants or animals for their food. This is called heterotrophic nutrition. म्हणजे जे सजीव अन्नासाठी इतरांवर अवलंबून असतात, इतर वनस्पती किंवा प्राण्यांवर, त्यांना हेटेरोट्रॉफिक प्लांट्स किंवा हेटेरोट्रॉफिक ॲनिमल्स असं म्हणतात आणि त्यांच्या न्यूट्रिशनला म्हणतात हेटेरोट्रॉफिक न्यूट्रिशन. सम लाईफ प्रोसेसेस गो ऑन कंटिन्युअसली इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. आपल्या शरीरामध्ये सजीवांच्या काही प्रक्रिया सतत चालू असतात. Substances which are digested and assimilated for obtaining energy and for the growth and health of our body are called foodstuffs. म्हणजे काय? तर शरीराची वाढ होण्यासाठी, शरीराला निरोगी राखण्यासाठी ज्या पदार्थांचं पचन किंवा सात्मीकरण होऊन ऊर्जा प्राप्त होते त्यांना आपण अन्न पदार्थ असे म्हणतो. We get several types of nutrients from foodstuffs. आपण जे काही अन्न घेतो त्यातून आपल्याला काही न्यूट्रिएंट्स मिळतात. These nutrients can be classified into two types, macronutrients and micronutrients. तुम्हाला बघा दोन्हीच्या स्पेलिंग मध्ये फरक दिसत असेल. मॅक्रो मध्ये MA आहे आणि मायक्रो मध्ये MI आहे. जे न्यूट्रिएंट्स आपल्याला लार्ज क्वांटिटीज मध्ये रिक्वायर्ड असतात, जास्त प्रमाणात लागतात, त्यांना मॅक्रो न्यूट्रिएंट्स असं म्हणतात. तर जे न्यूट्रिएंट्स आपल्याला कमी प्रमाणात हवे असतात त्यांना आपण मायक्रो न्यूट्रिएंट्स असं म्हणतो. न्यूट्रिएंट्स लाईक कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स अँड फॅट्स आर रिक्वायर्ड इन लार्ज क्वांटिटी. म्हणजे कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स आणि फॅट्स आपल्याला जास्त प्रमाणात पाहिजे, त्यांना आपण म्हणतो मॅक्रोन्यूट्रिएंट्स. तर मायक्रोन्यूट्रिएंट्स कोणकोणते असतात मग आपल्या शरीरामध्ये? तर मिनरल्स, विटामिन्स, दे आर रिक्वायर्ड इन व्हेरी स्मॉल क्वांटिटी. दे आर कॉल्ड ॲज
मायक्रोन्यूट्रिएंट्स. ओके. आता आपल्याला शिकायचंय ऑटोट्रॉफिक प्लांट्स. प्लांट्स दॅट मेक देअर ओन फूड in their leaves using water, nutrients from the soil, carbon dioxide from the air. This process is called as photosynthesis. बघा, प्लांट्स जे असतात ना, ते सनलाइट, कार्बन डायऑक्साईड, क्लोरोफिल, वॉटर, मिनरल्स या सगळ्यांचा उपयोग करून अन्न तयार करतात. अन्न कुठे तयार होतं? त्यांच्या लीव्स मध्ये. लीव्स मध्ये का? कारण लीव्स मध्ये क्लोरोफिल नावाचा घटक असतो. या क्लोरोफिलमुळे ते जे पानं आहेत ते हिरव्या रंगाचे दिसतात आणि त्यामुळेच अन्न तयार करता येतं. अन्न तयार झालं की त्यासोबतच ऑक्सिजन त्यांच्या पानांमधून बाहेर पडतो. या प्रोसेसला आपण फोटोसिंथेसिस असं म्हणतो. आता फोटोसिंथेसिसची नेमकी प्रक्रिया कशी होते ते आपल्याला केमिकल रिॲक्शनद्वारे पाहायला मिळतं. बघा, तुम्हाला आत्ता तुमच्या बोर्डवर, तुमच्या स्क्रीनवर जी दिसते ना, ती आहे केमिकल रिॲक्शन. केमिकल रिॲक्शन म्हणजे नेमकं काय असतं? तर कोणते तरी 2 किंवा 3 घटक घेऊन त्यांच्यामध्ये काहीतरी प्रक्रिया होते आणि त्यांच्यापासून काहीतरी नवीन पदार्थ तयार होतो. त्याला आपण केमिकल रिॲक्शन असं म्हणतो. काय होतं बघा, प्लांट्स कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर हे दोन्ही घेतात. मग सनलाइट म्हणजे सूर्याचा प्रकाश आणि त्याच्या पानांमध्ये असलेलं क्लोरोफिल या दोघांच्या मदतीने फूड तयार करतात. फूड म्हणजे ग्लुकोज आणि ऑक्सिजन बाहेर पडतो. या संपूर्ण प्रक्रियेला फोटोसिंथेसिस असं म्हणतात. बघा, कार्बन डायऑक्साईड साठी दाखवलेलं आहे CO2, वॉटर साठी H2O, ग्लुकोज साठी C6H12O6 आणि ऑक्सिजन साठी O2. तर कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर हे दोन्ही घेतलेले आहेत, त्याला म्हणायचं रिॲक्टंट. सनलाइट आणि क्लोरोफिल यांच्या मदतीने जे तयार केलं आहे फूड आणि ऑक्सिजन म्हणजे ग्लुकोज आणि ऑक्सिजन यांना म्हणायचं प्रोडक्ट. आणि या पूर्ण प्रोसेसला, केमिकल रिॲक्शनला म्हणतात फोटोसिंथेसिस. फोटोसिंथेसिस म्हणजे प्रकाश संश्लेषण, स्वतःचे अन्न स्वतः तयार करण्याची प्रक्रिया, जी आपल्याला ऑटोट्रॉफिक प्लांट्स मध्ये पाहायला मिळते. यानंतर आपल्याला शिकायचंय ट्रान्सपोर्ट सिस्टीम इन प्लांट्स. The transport system of plants consists of xylem and phloem. तुम्हाला दिसत असेल पहा, उजवीकडे कोपऱ्यात खाली निळ्या रंगाचा एक छोटासा बॉक्स दाखवलाय, त्याला म्हटलंय झायलेम. आणि जो गुलाबी रंगाचा बॉक्स आहे त्याला म्हटलंय फ्लोएम. झायलेम काय काम करतं? तर झायलेम ट्रान्सपोर्ट्स मिनरल्स अँड वॉटर. म्हणजे क्षार आणि पाणी हे मुळांपासून घ्यायचं आणि ते संपूर्ण झाडाच्या सगळ्या अवयवांना पोहोचवण्याचं काम झायलेम करतात. त्यांना जलवाहिन्या असं म्हणतात, कारण ते पाणी वाहून नेतात. आणि दुसऱ्या ज्या आहेत ना फ्लोएम, फ्लोएम काय करतात? तर पानांनी तयार केलेलं जे काही अन्न आहे ते वनस्पतीच्या इतर घटकांना पोहोचवण्याचं काम फ्लोएम करतात. म्हणून त्यांना अन्नवाहिन्या असं देखील म्हणतात. तुम्हाला एक प्रयोग करून हे बघता येईल. काय करायचं बघा, टेक अ पंपकिन स्टेम हॅव्हिंग 2 to 3 leaves, म्हणजे 2 ते 3 पानं असलेलं एक भोपळ्याचा वेल घ्यायचा. आणि हा जो वेल आहे, कट इट अंडर वॉटर विथ अ शार्प ब्लेड. त्याचं जे खोड आहे ते शार्प ब्लेडनी पाण्याखाली कापायचं. नंतर एका फ्लास्क मध्ये, छोट्या भांड्यामध्ये पाणी घेऊन त्या पाण्यामध्ये शाईचे 7 ते 8 ड्रॉप टाकायचे आणि या पाण्याच्या भांड्यात ते जे वेल आहे ते उभं करून ठेवायचं. तुम्हाला काही वेळाने चेंज पाहायला मिळेल. त्याचं जे खोड आहे ते निळ्या रंगाचं होतं जर तुम्ही निळी शाई वापरली असेल तर, आणि लाल शाई जर वापरली असेल तर ते लाल रंगाचं होतं.
अशाच प्रकारे पाणी, क्षार आणि अन्न देखील वनस्पतीच्या एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे वाहून नेलं जातं. याला ट्रान्सपोर्ट सिस्टीम असं म्हणतात. आणि हे काम करतं कोण? झायलेम आणि फ्लोएम. झायलेमला काय म्हणतात म्हणून सांगितलंय मराठीमध्ये? जलवाहिन्या. तर फ्लोएमला म्हणतात अन्नवाहिन्या किंवा रसवाहिन्या. आता यानंतर आपल्याला शिकायचं आहे नायट्रोजन फिक्सेशन. बायोलॉजिकल फिक्सेशन ऑफ नायट्रोजन. बघा, वनस्पतींना वाढीसाठी नायट्रोजनची पण आवश्यकता असते. पण हा नायट्रोजन हवेमध्ये जरी असला तरी तो वनस्पतींना स्वतः शोषून घेता येत नाही. मग त्यांना तो नायट्रोजन कन्व्हर्ट करण्यासाठी इन द फॉर्म ऑफ अ कंपाऊंड मदत करतात काही ऑर्गॅनिझम्स. त्यांची मुख्यत्वे करून 2 प्रकार आहे. एक आहे रायझोबियम आणि दुसरा आहे अझोटोबॅक्टर. हे काय करतात तर हवेतील जो काही नायट्रोजन आहे त्याचं रूपांतर कंपाऊंड मध्ये करतात आणि मग तो नायट्रोजन त्या प्लांटला अवेलेबल होतो, मिळतो. Two different types of microorganisms can bring about biological nitrogen fixation. Rhizobium absorb atmospheric nitrogen. हवेतला नायट्रोजन absorb करतो and convert it into its nitrate, a compound. आणि मग त्याचं कन्व्हर्शन नायट्रेट मध्ये करतो. Microorganisms like Azotobacter are present in soil. अझोटोबॅक्टर नावाचा जो मायक्रोऑर्गॅनिझम आहे तो मातीमध्ये असतो. दे ऑल्सो कन्व्हर्ट ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन इनटू नायट्रेट. ते सुद्धा काय करतात तर हवेतील जो नायट्रोजन आहे त्याचं रूपांतर नायट्रेट मध्ये करतात आणि मग हा नायट्रोजन त्या प्लांटला मिळतो. तर याला म्हणायचं बायोलॉजिकल फिक्सेशन ऑफ नायट्रोजन. कारण त्या प्लांट्सना त्यांच्या ग्रोथसाठी नायट्रोजन हा आवश्यक असतो. यानंतर आपल्याला शिकायचंय सिम्बायोटिक न्यूट्रिशन. सिम्बायोटिक म्हणजे काय तर एकमेकांना मदत करून. इन सम केसेस 2 or more than 2 different types of plants live together. एकत्र राहतात to fulfill their needs of nutrition, protection, support, etc. ते त्यांना न्यूट्रिशनसाठी, प्रोटेक्शनसाठी, सपोर्ट देण्यासाठी एकमेकांना मदत करतात. दिस टाइप ऑफ न्यूट्रिशन इज कॉल्ड सिम्बायोटिक न्यूट्रिशन. अशा प्रकारच्या न्यूट्रिशनला सिम्बायोटिक न्यूट्रिशन असं म्हणतात. सम फंगी ग्रो अंडर द रूट्स ऑफ सम अदर प्लांट. काही बुरशी या दुसऱ्या झाडाच्या मुळांजवळ पायथ्याशी ग्रो होतात. These plants supply nutrients to the fungi. मग हे जी झाडं असतात ना ते त्यांना न्यूट्रिएंटचा सप्लाय करतात. मग हे फंगी फक्त घेतातच का? नाही, तर ते त्या झाडांना मिनरल्स आणि वॉटर शोषून घेतात मातीतून आणि देतात. सम फंगी अँड अल्गी लिव्ह टुगेदर. काही फंगी आणि अल्गी सुद्धा सोबत सोबत राहतात. ते सुद्धा एकमेकांना काय काय देतात तर फंगी प्रोव्हाइड water and minerals as well as shelter to the algae. म्हणजे अल्गीला हे जे फंगी आहे ते वॉटर देतात, मिनरल देतात आणि शेल्टर म्हणजे राहायला जागा देतात. इन रिटर्न म्हणजे त्याच्या बदल्यात अल्गी काय देतो फंगीला? दे प्रोव्हाइड फूड टू द फंगी. lichen is an example of a symbiosis between algae and fungi. आपल्या मसाल्यामध्ये दगडफूल नावाचा एक पदार्थ असतो. हे जे दगडफूल आहे तुमच्या आईला जर तुम्ही विचारलं तर आई सांगेल हे दगडफूल हे सिम्बायोसिसचाच एक प्रकार आहे, सिम्बायोटिक न्यूट्रिशनचा. यानंतर आपल्याला शिकायचं आहे हेटेरोट्रॉफिक प्लांट्स. हेटेरोट्रॉफिक प्लांट्स म्हणजे कोणते प्लांट्स तर ज्या प्लांट्समध्ये क्लोरोफिल नावाचा घटक नसतो. ते प्लांट्स स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकत नाही. The plants that grow on the body of other plants to obtain food are called heterotrophic plants or parasitic plants. For example, Loranthus cascata.
Have you seen a yellow wire-like leafless climber plant growing on a big tree? मोठ्या वृक्षावर तुम्ही पिवळ्या रंगाचं वायरसारखं पानं नसलेलं अशी वेल पाहिलेली आहे का? तर ही वेल हे हेटेरोट्रॉफिक प्लांटचंच एक एक्झाम्पल आहे. Due to the absence of chlorophyll, the cuscuta is completely dependent on the host plant. म्हणजे क्लोरोफिल नसल्यामुळे ते पूर्णपणे दुसऱ्यांवर अवलंबून असतं. Hence it is said to be a completely parasitic plant. म्हणून त्याला completely parasitic plant असं म्हणतात. You must have also noticed loranthus that grows on trees. तुम्ही लोरॅन्थस सुद्धा पाहिलं असेल. तर हे सुद्धा पॅरासिटिक प्लांटचं एक एक्झाम्पल आहे, हेटेरोट्रॉफिक प्लांटचं. हे प्लांट्स क्लोरोफिल नावाचा घटक नसल्यामुळे अन्न तयार करू शकत नाही आणि त्यामुळे दुसऱ्यांवर अवलंबून असतात. आता यानंतर आपल्याला शिकायचं आहे इन्सेक्टिव्होरस प्लांट्स. इन्सेक्टिव्होरस म्हणजे जे इन्सेक्ट्सना खातात असे प्लांट्स. Some plants feed up on insects to obtain nutrients. These plants generally grow in soil or water deficient in nitrogen compounds. जी माती किंवा पाणी ज्यामध्ये नायट्रोजनची डेफिशियन्सी असते, कमतरता असते, अशा ठिकाणी जे प्लांट्स वाढतात ते प्लांट्स सहसा इन्सेक्ट्सवर आपली उपजीविका करतात. We have seen how some plants feed upon insects to obtain nutrients last year. The plant body of the Drosera burmani has a flower-like appearance. तुम्हाला चित्रामध्ये ड्रॉसेरा बर्मानी दाखवलेला आहे. फुलासारखं दिसणारं हे प्लांट असल्यामुळे आकर्षक दिसतं आणि त्याकडे इन्सेक्ट्स आकर्षिले जातात. मग इन्सेक्ट्स आले की त्यांना ते फस्त करतात. अशा प्रकारच्या प्लांट्सना आपण इन्सेक्टिव्होरस प्लांट्स असं म्हणतो. आता यानंतर आज आपल्याला सगळ्यात शेवट शिकायचे सॅप्रोफिटिक प्लांट्स. सॅप्रोफिटिक प्लांट्स म्हणजे काय? प्लांट्स which obtain the food from dead and decaying bodies. सडलेलं, कुजलेलं, मृत अवशेष अशा पदार्थांवर जे स्वतःची उपजीविका करतात, खातात, अशा प्रकारच्या ऑर्गॅनिझम्सना आपण सॅप्रोफिटिक प्लांट्स असं म्हणतो. Various types of fungi like mushrooms and yeast are saprophytes. मशरूम तुम्ही पाहिलेलं आहे, छत्रीसारखं दिसणारं, कुठेही वाढतं. आपल्या लाकडावर, लाकडांच्या दरवाज्यांवर जे खूप ओले होत असतात नेहमी किंवा झाडांच्या सालावर, तर त्यांना आपण सॅप्रोफिटिक प्लांट्स असं म्हणायचं. Fungi secrete digestive enzymes on the dead remains to digest or break down the carbon compounds they contain. The resulting solution is absorbed to obtain nutrients. अशा प्रकारच्या प्लांट्सना आपण सॅप्रोफिटिक प्लांट्स असं म्हणतो. आता इथे आपण आज थांबणार आहोत. मी आज तुम्हाला टोटल 9 स्लाइड्स दाखवल्या. या 9 स्लाइड्समध्ये न्यूट्रिशन म्हणजे काय, ऑटोट्रॉफिक न्यूट्रिशन म्हणजे काय, हेटेरोट्रॉफिक न्यूट्रिशन म्हणजे काय, न्यूट्रिशनची गरज का आहे, इन्सेक्टिव्होरस प्लांट्स, सॅप्रोफिटिक प्लांट्स, त्यानंतर हेटेरोट्रॉफिक प्लांट्समध्ये पण वेगवेगळे प्रकार पाहिले. तर हे सगळं आज आपण शिकलो. जी काही माहिती तुम्हाला या 9 स्लाइड्समध्ये मी दाखवलेली आहे ती तुम्हाला तुमच्या वहीमध्ये लिहून काढायची आहे क्लासवर्कच्या. दररोज साधारण 2 स्लाइड्सवरची माहिती लिहायची आणि ते 2 ते 3 वेळेस वाचायचे. याशिवाय तुमच्या पाठ्यपुस्तकातील पेज नंबर 26, 27, 28 आणि 29 यावरची माहिती देखील तुम्हाला नीट लक्ष देऊन वाचायची आहे. कारण टेक्स्टबुक जर तुम्ही वाचलं तर तुमचा डिटेल स्टडी होणार आहे. आणि मग यानंतर जे काही आपल्याला शिकायचंय ते आपण पुढच्या शुक्रवारी बघणार आहोत. तोपर्यंत तुम्ही तुमचा हा पूर्ण अभ्यास करून ठेवायचा आहे.